तर एखाद्या गीताला प्रसिद्धी मिळवण्यासाठी बराच काळ थांबावं लागतं. 25 साली 150 वर्ष झाली असं जर आपण म्हटलं तर हा जन्म 1875. 150 वर्ष मागे गेलं तर हातामध्ये इसवी सन हातात येतो 1875. पण 1875 निर्माण झालेलं काव्य लोकांपुढे यायला 5 वर्ष लागली. नुसती कविता अशीच लोकांना देण्यापेक्षा एखाद्या छान कोंदणामध्ये घालून ती द्यावी अशी त्या लेखकाची इच्छा. म्हणून त्याने जेव्हा आनंदमठ कादंबरी निर्माण केली त्याच्यामध्ये देवी प्रार्थना म्हणून 5 वर्षापूर्वी लिहिलेलं गीत आलं. पाच वर्षांनी, याचा अर्थ 75 नंतर 76, 77, 78, 79, 80 ला या कादंबरीचं निर्माण सुरू. 1880 ते 1882 2 वर्ष ही कादंबरी त्यांच्या बंधूंच्याच वृत्तपत्रामध्ये क्रमशः येत होती. वेगवेगळी प्रकरणं लिहिली जात होती, प्रसिद्धीला येत होती. नंतर ती कादंबरी इतकी आवडली, एका वर्षात त्याचं पुस्तक झालं 83 ला. नुसतं पुस्तक नाही, त्याचं नाट्य रूपांतर सुद्धा झालं. आज आपण आनंदमठ या नाटकाचा प्रयोग पाहतोय पण तो खूप संक्षिप्त आहे. मुळात कादंबरी खूप मोठी आहे, त्याच्यावरचं नाटकही खूप मोठं झालं. त्याच्यामध्ये 1883 ला पहिल्यांदा या वंदे मातरम गीताचं पहिल्यांदा रंगमंचीय गायन झालं. पूर्वरंगामध्ये थोडंसं त्या सगळ्या गीताचा महिमा जो वाढला तो सांगतो आणि मग प्रत्यक्ष जन्मकथेकडे. आणि प्रत्यक्ष जन्म होताना त्याच्या मागे काय काय प्रेरणा उभ्या होत्या त्या प्रेरणांच्या बद्दल किंचित आख्यानामध्ये बोलू. काय काय प्रभाव होता या गीताचा. ते हे गीत मगाशी सांगितल्याप्रमाणे 1880च्या क्रमशः आलेल्या कादंबरीत आलं तरी अजून प्रसिद्धी फारशी नाही मिळाली. 80 पासून 90 10 वर्ष, 90 पासून 1900 साल आणखीन 10 वर्ष आणि 1900 पासून 1905 अशी 25 वर्ष या गीताला वाट पाहावी लागली. गीताची खऱ्या अर्थाने लोकप्रियता 1905 ला आली. काय झालं होतं 1905 ला. बंगाल